भुदरगड तालुक्यातील निसर्गसंपन्न पळशिवणे गावात आज विद्यार्थ्यांनी पारंपरिक वारकरी वेशभूषा परिधान करून झाडे लावा झाडे जगवा असा प्रभावी संदेश देत भव्य वृक्षदिंडी काढली। वाजत गाजत काढलेल्या या पर्यावरणपूरक दिंडीत टाळांच्या गजरात भगव्या पताकामध्ये हातात पर्यावरण विषयक फलक घेऊन विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध सहभाग नोंदवला। या उपक्रमाअंतर्गत गावाच्या रस्त्याच्या दुतर्फा 5 ते 6 फूट उंचीच्या देशी प्रजातीच्या 25 वृक्षांची लागवड करण्यात आली। वड, पिंपळ, तुळस, विविध फळझाडे यांचा समावेश असलेल्या पालखीने पर्यावरण प्रेमींचं लक्ष वेधलं। या उपक्रमाचं आयोजन मराठी शाळा, माध्यमिक विद्यालय, वन विभाग, सामाजिक वनीकरण, कृषी विभाग, पोलीस प्रशासन, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले। वृक्षदिंडीचं नियोजन पर्यावरण मित्र अवधूत पाटील आणि पोलीस पाटील संजय पवार यांनी केलं। यावेळी भुदरगड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शेख, कृषी अधिकारी डवरी, मुख्याध्यापक अशोक आरडे, वनपाल मधुकर काशीत, वनरक्षक सारिका बेडगे, सरपंच अशोक कदम, माजी सरपंच विजय पवार, उपसरपंच अशोक कुऱ्हाडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील चांदेकर, प्रकाश कुऱ्हाडे यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते। वृक्ष लावा बाळगा अभिमान, तरच वाढेल वसुंधरेची शान अशा घोषणाने परिसर दणाणून गेला। वृक्ष साक्षरतेचा संदेश देत गावात पर्यावरण चळवळ गतिमान करण्याचा संकल्प या निमित्ताने व्यक्त झाला। तारा न्यूज साठी प्रतिनिधी प्रकाश खतकर। बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।